नमस्कार, मी समीर सुभाष वर्तक इथे अर्नाळ्यामध्ये मी उभा आहे। आपण पाहू शकता इथे एक घर पडलेलं आहे, बाजूला पण घर पडलेलं आहे। इथेही अनेक घरं सोडलेली आहेत। 4 दिवसापूर्वी वसई तहसीलदार कार्यालयाच्या मार्फत इथे स्थानिक भूमिपुत्र असलेले आगरी, कोळी आणि आदिवासी कातकरी समाजाच्या घरांवरती इथे महानगरपालिका आणि तहसीलदारांतर्फे बुलडोजर फिरवण्यात आला। हेच का कायद्याचं राज्य आहे? ह्या कारवाईमुळे एक माणुसकीला काळीमा फासणारी ही कृती प्रशासनाने आणि ह्या सरकारने दाखवलेली आहे। संविधान कायदा ह्याला बाजूला ठेवून ही कारवाई अनधिकृतपणे झालेली आहे आणि कुठेतरी या वसईतल्या भाजपाच्या दोन्ही आमदारांनी एका विशिष्ट लोकांबद्दल राग ठेवून ही कारवाई केलेली आहे। ही अत्यंत चुकीची आहे। मी इथे ह्या कारवाईचा जाहीर निषेध करत आहे। आता हे बघा, अर्नाळ्यातले भूमिपुत्र असलेले गरीब आदिवासी आणि कातकरी समाजांच्या ह्या झोपड्या ह्या संपूर्ण या पावसाळ्याच्या तोंडावरती शासनाने तोडलेल्या आहेत। मुंबईसारख्या ठिकाणी सरकारी जागेत परराज्यातून आलेल्या लोकांना राहण्यासाठी SRA सारखी म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारखी योजना राबवून त्यांना राहण्याचा बंदोबस्त केला जातो, परंतु इथे 4 दिवसापूर्वी जी कारवाई झाली याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र असलेले कोळी, आदिवासी आणि कातकरी समाजाच्या बांधवांच्या पुनर्वसनाची कुठेही काही काळजी न घेता अगदी पावसाळ्याच्या तोंडावरती ही मोठी कारवाई झालेली आहे। नक्कीच माणुसकीला काळीमा फासण्यासारखी ही कारवाई आहे। प्रत्यक्षात मागील 30 ते 35 वर्षामध्ये वसई विरारमध्ये सरकारी जागेवरती अनेक अतिक्रमणं झाली, परंतु अशा पद्धतीची चुकीच्या पद्धतीची कारवाई कुठे झालेली नाही आहे। तरी ह्या संपूर्ण कोळी बांधव असतील, आपले आदिवासी बांधव असतील, ह्यांच्यासोबत आम्ही सदैव राहणार आहोत आणि जेव्हा जेव्हा ह्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला जाणार तिथे आम्ही सर्वात पुढे हिरिरीने असू। आणि उद्याही म्हणजे सोमवारी ज्यांच्यामुळे हा विषय अगदी अधिवेशनात पोचला आणि ज्यांच्यामुळे ह्या कारवाईला बळ आलं आणि ज्यांनी कारवाई केली अशा भाजपा आमदाराच्या घरासमोर उद्या मोर्चा आहे, तर मी स्वतः त्या मोर्चामध्ये उपस्थित असणार आहे आणि मी सर्वांना आवाहन करतोय की ही पाळी आज ह्या गरीब लोकांवरती आलेली आहे, उद्या आपल्यावरती पण येऊ शकते, म्हणून सर्वांनी ह्या मोर्चात सामील व्हायचं आहे। धन्यवाद।